पंचांच्या भूमिकेत सुद्धा बदल. एक नवे गोरे पंच आपण पाहतोय. मॅन फ्रॉम कुंठेजी गोटी निमिष राऊत याच्या माध्यमातून PS स्पोर्ट चषक 2024 या स्पर्धेला मोलाचं सहकार्य लाभतंय. त्यांचे मी शतश आभार व्यक्त करतोय. त्यांच्या समवेत सलगच्या तिसऱ्या सामन्यामध्ये आपल्या विभागातील दिग्गज खेळाडू, एक उत्कृष्ट असं व्यक्तिमत्व चंद्रकांत शेळके प्रमुख पंचांच्या भूमिकेत. सुंदर अशी स्पर्धा आतापर्यंत सुरू आहे आपण पाहतोय. तत्पूर्वी पुन्हा एकदा देणगीदारांच्या स्वरूपात जी काही नावे माझ्या समोर आलेली आहेत, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला शुभाशीर्वाद लाभलेत त्यातीलच काही प्रमुख नावे आदरणीय श्री वैभवजी मुकादम यांच्या माध्यमातून ₹500, तदनंतर निलेशजी वारगे यांच्या माध्यमातून ₹500 आणि प्रशांतजी काटले यांच्या माध्यमातून ₹500ची बहुमूल्य देणगी या स्पर्धेसाठी आशीर्वादाच्या स्वरूपात निश्चितपणे लाभले. तर त्यांचे मी पुन्हा एकदा शतश आभार व्यक्त करतोय आणि सर्व जमलेल्या रसिक प्रेक्षकांना घेऊन जातोय बापदेव क्रीडा संकुलच्या भव्य दिव्य अशा मैदानावर, जिथे राजन क्रिकेट क्लब बेलोशी यांच्या वतीने आयोजित PS स्पोर्ट चषक 2024 या स्पर्धेचा दुसरा दिवस आणि गावठुगा गटातील आजचा हा तिसरा सामना, जिथे विरोधी संघ आपण पाहतोय विरा 11 आमडोशी अर्थात गौळवाडी, विपक्ष JD फाउंडेशन अलिबाग. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर JD फाउंडेशन अलिबाग या संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. खऱ्या अर्थाने आपण पाहतोय फलंदाजी करणारा संघ विरा 11 आमडोशी यांच्या वतीने जे दोन फलंदाज सलामीला आले होते, श्रेयस आणि प्रथमेश, यातील श्रेयस हा पहिल्याच चेंडूवर बाद झाला. आता गोल्डन डच स्वरूपात श्रेयस बाद झाला. डक स्वरूपाने आपण पाहतो आणखीन एक फलंदाज बाद या स्पर्धेमध्ये. खूप सारे डक आपण म्हणतो. इनिंगच्या पहिल्या चेंडू जर फलंदाज बाद झाला तर त्याला आपण गोल्डन डक म्हणू शकतो किंवा प्लॅटिनम डक सुद्धा आपण म्हणू शकतो. तर त्याच स्वरूपात फलंदाज श्रेयस मात्र तंबूत परतलाय. इथे ब्लॉक लेनचा चेंडू होता. चेंडू ट्रॅव्हल होतो अलॉंग द कार्पेट. मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडूची अडवणूक होईल, फेक होईल. तत्पूर्वी पुन्हा एकदा आणखीन एक संधी चालून आली आहे अलिबाग संघाकडे. आणखीन एक संधी होती धावबाद करण्याची. माय मिस्टेक. फलंदाजी करणारा संघ आहे JD फाउंडेशन अलिबाग. 1 मिनिट पंच. ओके, दुरुस्ती केली आहे. JD फाउंडेशन अलिबाग हा संघ फलंदाजी करतोय. एका गड्याच्या मोबदल्यात आपण पाहतोय 2 धावा धाव फलकावर लगावल्या गेल्यात. षटकातील पुढील चेंडू सनी तांदमाक. हलकासा ओव्हरपिच लेनचा चेंडू होता. बॅक टू द बॉलर. चेंडू ढकलला लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये आपण पाहिलं. झेलवाद स्वरूपात आणखी एका फलंदाजाला तंबूच्या आश्रयाला पाठवलंय गोलंदाज सनी लॅने. फलंदाज शुभम बॅक टू द पॅव्हेलियन. सुरेख गोलंदाजी सुरू आहे. जसं आपल्याला पाहायला मिळतंय की गोलंदाजीसाठी पोषक असं वातावरण, पोषक असं मैदान, पोषक अशी परिस्थिती, त्यालाच अनुसरून आणखीन एक सामना रसिक प्रेक्षकांच्या समोर आलाय. आणि या सामन्यात सुद्धा पुन्हा एकदा गोलंदाजच हवी ठरतोय, वर्चस्व गाजवतोय. आपल्या सुरुवातीच्या 3 चेंडूमध्ये 2 फलंदाजांना झेलबाद स्वरूपात तंबूच्या आश्रयाला पाठवतोय. धावसंख्या झाली आहे 2 बाद 2. सुंदर सुरुवात म्हणावी लागेल विरा 11 आमडोशी या संघाची. जशा पद्धतीने गोलंदाजी होते आणि बॅकफुटवर पाहायला मिळतोय JD फाउंडेशन अलिबाग हा संघ, ज्याचा कीर्तिमान आपल्या विभागात नक्कीच गाजलेला आहे. भल्या भल्या स्पर्धांमध्ये JD फाउंडेशन अलिबाग या संघाने मोठी मोठी वारीदेशक आपल्या नावे केलेली आहेत. त्यांचे दिग्गज फलंदाज आपण मैदानात सुद्धा पाहिले. श्रेयस असोत, प्रथमेश असोत, शुभम असोत. परंतु यातील 2 फलंदाज मात्र तंबूत परतलेत. नवीन आलेला फलंदाज खेळपट्टीवर अभिषेक ऑन स्ट्राइक. सुरेख चेंडू बद्दल गती निश्चितपणे कमी केली होती, परंतु जी लाईन आणि लेंथ आपण पाहिली, खोलवर टप्प्यावर चेंडू सादर केला होता. डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न होता अभिषेक याचा. कोणत्याही पद्धतीची घाई करण्याचा इरादा नव्हता, जेणेकरून आपली विकेट मात्र शाबूत ठेवता येईल. आपले प्रमुख 2 फलंदाज बाद झालेत. जास्तीत जास्त आपण पाहतो ज्यावेळी जर ब्लॉक लेनचा चेंडू आला तर खूप सारे फलंदाज हेलिकॉप्टर पद्धतीने आता धोनी स्टाईलमध्ये तो चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न करतात. यावेळी डावाची मात्र सुरुवात आहे, त्यामुळे कोणत्याही पद्धतीची घाई न करता
रिस्क न स्वीकारता इथे फलंदाजी सुरू होती, परंतु आणखीन एक झेल. तिसरा फलंदाज बाद होईल. यावेळी अभिषेक तंबूच्या आश्रयाला जाईल. खराब दयनीय अशी अवस्था. संघाचं नाव आहे जेडी फाउंडेशन अलिबाग. अभिषेक सुद्धा मला वाटते डक स्वरूपात 0 या धावसंख्येवर बाद झाला, परंतु दोन चेंडू अभिषेकच्या वाट्याला आले होते. तर या डकला आपण सिल्वर डक म्हणू शकतो. आपल्या डावाच्या पहिल्या चेंडूवर जर फलंदाज बाद झाला तर त्याला आपण गोल्डन डक म्हणतो. 2 चेंडूमध्ये 0 या धावसंख्येवर जर बाद झाला तर सिल्वर डक म्हणतो, आणि 3 चेंडूवर 0 या धावसंख्येवर जर फलंदाज बाद झाला तर त्याला आपण ब्रॉन्झ डक असं म्हणतो. असे खूप सारे डकचे प्रकार आहेत. मी काल सुद्धा सांगितलं होतं, टुर्नामेंटच्या पहिल्या चेंडूवर जर फलंदाज बाद झाला तर त्याला रॉयल डक म्हणतो, आणि एकही चेंडू न खेळून काढता जर फलंदाज बाद झाला तर त्याला आपण डायमंड डक असं म्हणतो. आणि आणखीन एक डकचा प्रकार जो आहे, इनिंगच्या शेवटच्या चेंडूवर जर फलंदाज बाद झाला तर त्याला आपण लाफिंग डक असं म्हणतो. असे 8 ते 9 प्रकार आहेत डक स्वरूपात बाद होणाऱ्या विकेटचे. तर त्यात 2 प्रकार आपण पाहिले, किंवा 3 प्रकार म्हटलं तरी चालेल. इनिंगच्या पहिल्या चेंडूवर फलंदाज बाद झाला होता त्याला आपण प्लॅटिनम डक किंवा गोल्डन डक म्हणू शकलो असतो. इथे अभिषेक सिल्वर डक स्वरूपात बाद झालाय. खूप खराब अशी अवस्था आपल्याला पाहायला मिळते. जेडी फाउंडेशन अलिबाग या संघाची मात्र 2 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. तब्बल 5 चेंडूंचा खेळ सुद्धा पूर्ण झाला आहे, आणि आपल्या वैयक्तिक षटकामध्ये 3 फलंदाज आपल्या नावे केलेत. गोलंदाजाचं नाव आहे सनील मॅन फ्रॉम विरा 11 आमडोशी. शेवटचा चेंडू षटक क्रमांक 1 मार्गस्थ असताना आपण पाहतोय सुरेख चेंडू. शेवटचा चेंडू सुद्धा अत्यंत सुंदर पद्धतीचा आपल्याला पाहायला मिळाला. या स्पर्धेचा आणखीन एक विक्रम आहे. काल राजन स्पोर्ट बेलोशी संघाच्या माध्यमातून अथर्व याने एकाच ओव्हरमध्ये 4 विकेट आपल्या नावे केले होते. त्यातील एक हॅट्रिक सुद्धा होती. तर त्या विक्रमाच्या नजीक जाण्याची संधी होती. सनीलला सुद्धा 3 विकेट त्याच्या नावे झाले होते. संपूर्ण इनिंग मध्ये एकूण 6 विकेट जमा करण्याचा विक्रम या स्पर्धेमध्ये आदित्य घाडगे याने केलाय. तर तो विक्रम सुद्धा सनील याच्या नजरेसमोर असेल. परंतु काय घडेल काय बिघडेल, खूप साऱ्या गोष्टी शिल्लक असतील या इनिंग मध्ये. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. त्या ओव्हरमध्ये पूर्णतः हावी ठरलाय फिल्डिंग करणारा संघ विरा 11 आमडोशी. कुठेतरी वापसीचा रस्ता जो आहे तो शोधावा लागेल जेडी फाउंडेशन अलिबाग या संघाला. आपला जो काही नावलौकिक आहे, आपलं जे काही मोठं नाव आहे अलिबाग तालुक्यामध्ये असोत किंवा आपल्या तालुक्याच्या बाहेर असोत, त्याला अनुसरून कुठेतरी फलंदाजी होणं गरजेचं आहे. आणि या मैदानावर आपण पाहतोय 40+ टोटल सुद्धा डिफेंडिंग आपल्याला पाहायला मिळतंय. मागचे 2 सामने आपण पाहिले, जिथे पहिल्या सामन्यामध्ये धावा डिफेंड झाल्या, दुसऱ्या सामन्यामध्ये धावा चेस झाल्या. आतापर्यंत 8 ते 9 सामने या स्पर्धेमध्ये आपण पाहिलेत, परंतु संमिश्र असं आपण रिझल्ट पाहिला, निकाल पाहिला, जिथे काही सामने किंवा 4 ते 5 सामने डिफेंड झाले असतील, परंतु तेवढेच सामने चेस सुद्धा होताना आपण पाहिलेले आहेत. तर धावा चेस सुद्धा होऊ शकतात, धावा डिफेंड सुद्धा होऊ शकतात. तर चालू सामन्यामध्ये काय होणार होतोय? षटक क्रमांक 2 पॉवर प्लेचं दुसरं षटक. गोलंदाज सौजन्य ऑन द मार्क. पुन्हा एकदा तेवढाच लांब लचक असा रनअप. सुरेख चेंडू, हलकीशी सबमरीन डिलिव्हरी. पंचांनी आकाशाकडे बोट उंचावलंय. फलंदाज बॅक टू द पॅव्हलियन प्रथमेश. प्रथमेश सुद्धा 0 या धावसंख्येवर पहिल्याच चेंडूवर बाद झाला. तर आणखीन एक गोल्डन डक आपल्याला पाहायला मिळाला या इनिंग मध्ये. तब्बल 4 फलंदाज 7 चेंडू मध्ये बाद झालेत. आतापर्यंत मात्र 7 चेंडूंचा खेळ झालाय आणि तब्बल 4 फलंदाज बाद झाले. या स्पर्धेसाठी ही नवी गोष्ट नाहीये. जरी अलिबाग संघ चिंतत असला तरी सुद्धा काल जे 7 सामने झाले त्या 7 सामन्यांमध्ये असे 2 ते 3 सामने होते जिथे 8 ते 9 विकेट सुद्धा एखाद्या संघाच्या खर्ची झाल्या होत्या. एक सामना असा सुद्धा होता जिथे 7 की 8 विकेट गमावून सुद्धा 66 असा काहीतरी स्कोर होता. मला वाटतं पीपीएफ गुरु संघ खेळत होता. त्यामुळे जरी विकेट गमावल्या असल्या, जर तुमच्याकडे जर खोलवर फलंदाजी असेल तर तुम्ही धावा निश्चितपणे जमा करू शकता. चेंडू जुना होण्याची वाट पहा, थोडासा संयम बाळगा, थोडंसं धैर्य बाळगा. सुरुवातीच्या काही षटकांमध्ये जरी डिफेन्सिव्ह खेळ केलात तरी सुद्धा तुम्ही नंतरच्या काही षटकांमध्ये हल्ला बोल करू शकता, प्रतिहल्ला करू शकता. इटका जवाब पत्थर से देण्यासाठी तुमच्याकडे संधी अजूनही शिल्लक आहे. त्यामुळे संयम, धैर्य या गोष्टी या खेळामध्ये खूप महत्त्वाच्या असतील. तर षटक क्रमांक 2 मध्ये पहिल्या चेंडूवर आणखीन एक विकेट आलाय. धावा झाल्या 4 बाद मात्र 2. पुन्हा एकदा ऑन द मार्क असेल गोलंदाज सौजन्य. नवीन आलेला फलंदाज ऑन स्ट्राईक असेल प्रतीक आणि तुषार
यांच्या खांद्यावर पूर्णतः जबाबदारी असेल, दारोमदार असेल या संपूर्ण डावाची, खऱ्या अर्थानं अलिबाग संघाची दारोमदार असेल. यापुढे मात्र विकेट न गमावता धावसंख्येला एकेरी दुहेरी धावांनी का होईना आकार देणं महत्व असेल, तर त्या गोष्टीची दखल घेऊन गोल फलंदाजी करणं तेवढंच गरजेचं असणार आहे. इथे बॅटच्या कडेला चेंडू लागून एका धाव्याची पूर्तता होते, एक धाव मुकम्मल होते. तर वारंवार आपण पाहत असतो की पॉवर प्लेची जर षटका असतील तर ते 38ची जी काही मर्यादा आहे ती भेदून काढून चौकार किंवा षटकार लगावणं हा एकच मानस, हा एकच इरादा कोणत्याही फलंदाजाचा असतो. परंतु यावेळी परिस्थिती वेगळी आहे. आपले 4 फलंदाज बाद झालेत, त्यामुळे जरी 38ची मर्यादा असली तरी सुद्धा आपण मोठा फटका खेळण्याच्या नादात आणखीन विकेटमध्ये भर घालू नये या थोड्याशा संभ्रमात हे दोनही फलंदाज असतील. तर मोठा फटका खेळावा की एकेरी दुहेरी धावाने धावफलक पुढे सरकावा, तर कशा पद्धतीने खेळ होईल. पुन्हा एकदा सौजन्य आपण पाहतोय एक लांब लचक असा रनअप आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शोएब अख्तर अशा पद्धतीचा रनअप आपल्याला त्याच्या माध्यमातून पाहायला मिळायचा. तर तोच रनअप आपण सनील याच्या माध्यमातून सुद्धा पाहिला होता आणि सौजन्य याच्या माध्यमातून सुद्धा आपण पाहतोय. पुढचा चेंडू ऑन द मार्क, सौजन्य बॅटच्या कडेला चेंडू लागला, आणखीन खातरा बसू शकतो. मी जसं म्हणत होतो की तुमच्याकडे धैर्य पाहिजे, संयम पाहिजे, अर्थात फलंदाजाची चूक नव्हती, गोलंदाजाचं इथे कौशल्य होतं. सौजन्याचं कौतुक करावं तेवढं कमी, कारण तुषार याने हा चेंडू डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅटच्या कडेला मात्र चेंडू लागला आणि झेलबाद स्वरूपात तंबूत मात्र काय परतावं लागलं तुषार यांना. करे भी तो क्या करे, काय घडतंय काय बिघडतंय. धावा येणं पूर्णतः बंद झालंय. पहिल्या डावामध्ये कोणत्याही संघाला आतापर्यंत यश मात्र मिळत नाहीये. एका बाजूला आपण पाहिलं होतं चेतन पुंडे पुरस्कृत VCN क्रूर संघ हा सुद्धा अशाच पद्धतीने पहिल्या डावामध्ये धावांसाठी झुंजत होता, परंतु तदनंतर दुसऱ्या डावामध्ये आपण पाहिलं होतं पहिल्या सामन्यामध्ये वागरण संघाने सुरुवातीला धावांची लयलूट केली होती, परंतु शेवटच्या 2 षटकांमध्ये पूर्णतः सामना बदलला आणि त्या धावा डिफेंड झाल्या होत्या. तदनंतर मागचा सामना जो होता तिथे सुद्धा पहिल्या डावामध्ये सुपरफास्ट आग्राव संघ एका धावेसाठी झगडत होता, मात्र 38 धावा धावफलकावर लगावल्या गेल्या आणि त्या 38 धावा सहजरित्या चेस केल्या होत्या मित्रांनो वॉरियर्स न्हावे या संघाने. तीच परिस्थिती आपल्याला पुन्हा एकदा सलगच्या तिसऱ्या सामन्यामध्ये पाहायला मिळते. पहिल्या डावामध्ये अजूनही 3 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा फलंदाज बीट होताना आपण पाहिला, थोडासा ब्लाइंड शॉट आपण पाहिला. बॅट आणि बॉल खूप दूर होती बॅट चेंडू पासून. निर्धाव पद्धतीने या चेंडूची मात्र सांगता झाली. दुसऱ्या षटकातील 4 चेंडू पूर्ण झालेत, मात्र एकच धाव. 2 फलंदाज आपल्या नावे केलेत सौजन्य याने. इथे फुलरलेनचा चेंडू होता, परंतु दिशा भरकटलेला चेंडू, दिशा खराब तो दशा भी खराब. भाईजान यांच्या भाषेमध्ये जाना था वाशी पर पहुंच गए काशी, आणि एका धावेची काशी मात्र केले गोलंदाज सौजन्य याने. इथे धावा पूर्णतः बंद झाल्या होत्या. ही एक धाव अवांतर स्वरूपात का होईना धाव फलकावर ऍड झाले. कुठेतरी धावसंख्या जी आहे हे पुढे सरकते, हे महत्वाचं असेल जेडी फाउंडेशन अलिबाग या संघासाठी. वुडलाईन स्पॉटवरून चेंडू पुन्हा एकदा यष्टीरक्षकाचाच वेध घेतोय सातत्याने या खेळपट्टीवर. यष्टीरक्षक आणि गोलंदाज या 2च खेळाडूंमध्ये खेळ मात्र सुरू आहे. खूप सारे डॉट चेंडू जर इथे स्कोररच्या स्वरूपात जर धरणे सर असते तर त्यांनी संपूर्ण लेखाजोखा सांगितला असता की संपूर्ण स्पर्धेत डॉट चेंडू किती आहेत. पुढचा चेंडू इथे हाफ ट्रॅकर पद्धतीचा चेंडू होता, चेंडू हवेत उडवलाय, परंतु चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक करतात स्वतःच आपल्या फॉलोथ्रू मध्ये गोलंदाज झेल मात्र टिपतोय. आणखीन एक फलंदाज तंबूच्या आश्रयाला. OUT आउट. दुसरं षटक सुद्धा संपलंय आणि सौजन्य याने सनील याच्या प्रमाणेच तब्बल 3 फलंदाजांना आपल्या नावे मात्र केलंय. दोनही गोलंदाजांची समसमान अशी कामगिरी म्हणावी लागेल. पहिल्या षटकामध्ये 2 धावा देऊन सनीलच्या खात्यामध्ये 3 विकेट जमा झाले होते. त्यानंतर सौजन्य याच्या षटकामध्ये सुद्धा आपण पाहिलं 3 विकेट आणि 2च धावा मला वाटतं खर्च झाल्या. तर समान अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. एका गोलंदाजाच्या पावलावर पाऊल ठेवत दुसऱ्या गोलंदाजाने त्याच दर्जाची गोलंदाजी केली, कामगिरी केली. कौतुक करावं तेवढं कमी. 2 षटकाचा खेळ पूर्ण झालाय आणि 6 बाद तब्बल 6 गाड्यांच्या मोबदल्यात मात्र 4 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत.
जेवढे फलंदाज बाद झालेत तेवढ्या धावा सुद्धा धावफलकावर अजूनही लगावल्या गेलेल्या नाही आहेत. 6 फलंदाज बाद झालेत आणि 4च धावा धावफलकावर. कुठेतरी टेस्ट क्रिकेट सुरू आहे की काय असा भास मात्र मैदानावर होतोय. कारण टेस्ट क्रिकेटमध्ये जिथे टर्निंग ट्रॅक असेल, भारतीय देशामध्ये जर सामना सुरू असेल, चिन्नास्वामी स्टेडियम असो किंवा मुंबईच्या मैदानावर सुद्धा वानखेडेच्या जर टर्निंग ट्रॅक असेल तर अशा पद्धतीचा आपण खेळ पाहत असतो. तर तोच खेळ बापदेव क्रीडा संकुल बेलोशीच्या मैदानावर सुरू आहे. षटकातील पहिला चेंडू, वैयक्तिक दुसरं षटक घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सनील आपल्याला पाहायला मिळतोय. इथे संयम मात्र दाखवतोय फलंदाज प्रतीक. डिफेन्सिव्ह पद्धतीने चेंडूला मात्र ढकलले. इथे क्षेत्ररक्षण पसरवलं जात आहे कारण 38 ची मर्यादा जी आहे ती संपुष्टात आली आहे. त्यामुळे आपण क्षेत्ररक्षण पसरवलेलं पाहतोय. जिथे एका बाजूला डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक उभा केलाय, मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये एक क्षेत्ररक्षक उभा आहे. गाव कॉर्नर असोत किंवा लॉंग ऑन असोत तिथे एक क्षेत्ररक्षक उभे आहेत. तर एक चक्रव्यूह आहे जो आहे हा सज्ज केलाय विरा 11 अमडुश या संघाने. इथे हलकीशी दाद मागले पंचांकडे, परंतु पंचांनी ही दाद जी आहे ती फेटाळले, फलंदाजाला नाबाद घोषित केलंय. सनील पूर्णतः आग ओकतोय. कोणत्याही पद्धतीची धाव देण्याचा इरादा नाहीये. आतापर्यंत सनीलने 8 चेंडू टाकलेत आणि 8 चेंडू मध्ये 7 चेंडू जे आहेत हे निर्धाव पद्धतीने सनीलने टाकलेले आहेत. ज्या काही 2 धावा त्याने खर्च केल्यात त्याच त्या एकमेव धावा ज्या तो एकमेव चेंडू जो होता जिथे सनीलच्या गोलंदाजीमध्ये धावा जमा केल्या होत्या. अन्यथा 8 मधले 7 चेंडू निर्धाव आणि त्याच्यामध्ये 3 विकेट त्याने आपल्या नावे मात्र केलेत. षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा ब्लॉक लाईनचा चेंडू होता. चेंडूला ढकलले लॉंगऑफच्या क्षेत्रामध्ये. चेंडूची अडवणूक होईल, फेक होईल. तत्पूर्वी धाव फलकावर मात्र एकच धाव. कुठेतरी नांगी टाकले असं म्हटलं तरी चालेल. पूर्णतः होप्स ज्या आहेत, हिम्मत जी आहे किंवा आत्मविश्वास जो आहे हा डगमगलेला आपल्याला पाहायला मिळतोय जेडी फाउंडेशन अलिबाग या संघाचा. शेवटचे काही चेंडू शिल्लक षटक क्रमांक 3 मधले, अर्थात अर्धा डाव मात्र संपुष्टात आला आहे. पहिल्या डावाचा जर विचार केला तर अर्धा डाव संपुष्टात आलाय. 15 चेंडूंचा खेळ पूर्ण झाला आणि या 15 चेंडूमध्ये मात्र 5 धावा धावफलकावर लगावल्या गेल्यात. शेवटचे 15 चेंडू शिल्लक. तर या शेवटच्या 15 चेंडूमध्ये थोडासा का होईना सामन्याचा कायापालट करण्याचा प्रयत्न फलंदाजी करणाऱ्या संघाच्या माध्यमातून होणं गरजेचं असेल. अन्यथा आपल्याला पराभवाच्या छायेत मात्र जावं लागेल. आणखीन एक चांगला चेंडू, तेवढाच संयम दाखवला, तेवढं डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळून काढलं. परंतु इथे मी जसं म्हटलं होतं की सुरुवातीला तुम्ही संयम दाखवायचा आहे, डावाच्या शेवटीला धावांसाठी प्रयत्न करायचा आहे. तो प्रयत्न आता होणं सुद्धा गरजेचा असेल कारण अर्धा डाव मी म्हटलं की संपुष्टात आलेला आहे. आपल्याकडे धावा मात्र 6 आहेत. शेवटचे जे काही चेंडू शिल्लक असतील तिथे विकेटची पर्वा न करता सन्मानजनक धावा जमा करून देण्याच्या इराद्याने फलंदाजी होणं गरजेचं असेल. प्रतीक थोडाफार का होईना सेट झालेला आपण पाहतोय खेळपट्टीवर. 4 चेंडू प्रतीकने खेळून काढलेत. 2 धावा त्याच्या नावे सुद्धा आहेत. तर षटकातील पुढील चेंडू, इथे अजूनही कोणत्याही पद्धतीचा मोठा फटका खेळण्याचा इरादा नाहीये प्रतीकचा. हलक्या हाताने चेंडू मात्र टो लावलाय. शॉर्ट पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चेंडूची अडवणूक होईल, फेक होईल. तत्पूर्वी धाव फलकावर 2 धावा पूर्ण होतील. हे षटक खेळून काढावं या इराद्याने कुठेतरी मानस दिसतोय दोन्ही फलंदाजाचा. कारण सनीलवर जर आपण हल्लाबोल करायला गेलो तर आपण आणखीन काही विकेट गमावू शकतो असा संभ्रम जो आहे हा फलंदाजाच्या दिमागात असणार आहे. शेवटचा चेंडू शिल्लक षटक क्रमांक 3 मधील मारा करेल पुन्हा एकदा सनील, सामना करेल प्रतीक. अंतिम चेंडू, अंतिम चेंडूला सुद्धा अतिशय सुंदर टो लावलाय. चेंडू जातोय डीप कव्हर रिजन मध्ये. चेंडूची अडवणूक होईल, फेक होईल. तत्पूर्वी धाव फलकावर 1 धाव आणि 3 षटकांचा निर्धारित आतापर्यंत खेळ पूर्ण झालाय. एक एंड सांभाळून फलंदाजी करतोय प्रतीक. जिथे धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 6 बाद 9. आता उर्वरित 2 षटकांचा खेळ शिल्लक, 12 चेंडूंचा खेळ शिल्लक. या 12 चेंडूमध्ये फटकेबाजी होणं तेवढंच गरजेचं असेल. 30+ स्कोर कशाही पद्धतीने गाठायचा हा इरादा मात्र फलंदाजी करणाऱ्या संघाला करावा लागेल. अन्यथा आपला संघ खऱ्या अर्थाने अडचणीत सापडेल यात मात्र शंका नाहीये.
पहिल्या फेरीचा हा आपण पाहतोय आजच्या दिवशीचा तिसरा सामना. आणखीन एक सामना पहिल्या फेरीचा शिल्लक असेल. तदनंतर आपण पाहणार आहोत दुसऱ्या फेरीचे 2 सामने रसिक प्रेक्षकांच्या वाट्याला येतील. ज्या 2 सामन्यातून जे 2 संघ क्वालिफायर राऊंडमध्ये जाऊन पोहोचतील त्या 2 संघादरम्यान अंतिम सामना आजच्या दिवसाचा गाव टू गाव गटातून पाहायला मिळेल. आणि तिथून जो विजेता संघ असेल तो किमान 15,000 पारितोषिकाचा मानकरी ठरेल. तर तो संघ कोणता असेल? 3 षटकं पूर्ण झाली. धावा झाल्यात 6 बाद 9. चौथं षटक ऑन द मार्क. गोलंदाज प्रजेश आपल्याला पाहायला मिळतोय बॉलिंग लाईन मार्कवर. सुरेख चेंडू. पुन्हा एकदा कनेक्शन तेवढं परफेक्ट नव्हतं. फलंदाजाचा आत्मविश्वास वाढेल असं कनेक्शन नव्हतं, परंतु चेंडू मात्र सीमारेषेबाहेर जातोय 4 धावांसाठी. बॅटचं कनेक्शन आहे ना पंच? ओके. लेग बाईच्या स्वरूपात हा चौकार आलाय. नशिबाच्या साथीनं का होईना धावा मात्र जेडी फाउंडेशन अलिबाग संघाच्या खात्यामध्ये कोणत्याही पद्धतीत का होईना जमा मात्र होत आहेत. धावा कुठून येऊ कशाही हो त्या महत्वाच्या असतील या क्षणी जेडी फाउंडेशन अलिबाग या संघासाठी. तर सुरुवात तर झाली, आगाज तर झालाय, तर अंजाम काय असेल? हुसेन बोल्ट म्हटला होता की मी सुरुवातीपेक्षा शेवटाला महत्व देतो. आंतरराष्ट्रीय दर्जाचा नंबर 1चा धावपट्टू हुसेन बोल्ट ह्याचं हे वाक्य आहे. त्यामुळे सुरुवातीला महत्व देऊ नका, शेवट कसा होईल अंत भला तो सब भला जसं आपण म्हणतो, ही गोष्ट दिमागात ठेवावी लागेल जेडी फाउंडेशन अलिबाग या संघाला. इथे फुलरलेनचा चेंडू आहे. एक संधी होती प्रत्येकासाठी, हवं तसं कनेक्शन मात्र होत नाहीये. चेंडू अडवला गेलाय की नाही याची पंच माहिती नक्कीच पुरवतील. अर्थात चेंडू अडवला गेलाय. या चेंडूवर धावा किती? 3 धावा. अर्थात 1 धाव रोखली आहे विरा 11 आमडोशी या संघाने आणि 1-1 धाव बहुमूल्य असेल हे आमडोशी संघाला सुद्धा ठाऊक आहे. जरी आपण समोरच्या संघाला आतापर्यंत कमी धावांवर रोखतोय तरी सुद्धा या मैदानाचा विचार करायचा झालं तर कोणती धावसंख्या चेसेबल आहे हे आमडोशी संघाला सुद्धा ठरवणं कठीण जाऊ शकतं. 16 धावा झाल्यात धाव फलकावर. पहिल्या 3 षटकामध्ये 9 धावा आपण पाहिल्या होत्या. या षटकामध्ये सुरुवातीच्या 2 चेंडूवर 22च्या स्वरूपात चौकार आणि मागच्या चेंडूवर 3 धावा अशा 7 धावा या मागच्या 2 चेंडूवर आपण पाहिल्या. स्वरूपात आतापर्यंत 16 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात जेडी फाउंडेशन अलिबाग संघ आपल्या खात्यामध्ये जमा करतोय. अजूनही 6ची सरासरी गाठली जात नाहीये. षटकातील पुढील चेंडू. सुरेख चेंडू. क्रिकेटचा ब्रह्मास्त्र यॉर्क लेनचा चेंडू याचा अवलंब केला. डिफेन्सिव्ह पद्धतीने चेंडू ढकलण्याचा इरादा होता फलंदाज रवी यांचा. क्रिकेटच्या भाषेमध्ये आपण 2 गोष्टींचा निश्चितपणे सन्मान करतो, एक तर तेंडुलकर आणि दुसरा म्हणजे यॉर्कर. इथे यॉर्क लेनचा चेंडू जो आहे हा टाकला गेला होता. गोलंदाज प्रदेश याच्या माध्यमातून हलक्या हाताने चेंडू ढकलायचा होता रवी यांना, परंतु निर्धाव पद्धतीने या चेंडूची मात्र सांगता झाली. पुढचा चेंडू सुंदररित्या चेंडू टोलावलाय बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. तिथे क्षेत्ररक्षक उभा आहेत. चेंडू अडवला जाईल त्यामुळे 1च धाव धावफलकावर ऍड केली जाईल. 17 धावा धावफलकावर आलेले आहेत. 17चा खतरा आपण क्रिकेटच्या भाषेमध्ये म्हणतो, परंतु 6 विकेट आधीच गमावलेले आहेत. त्यामुळे आणखीन याहून खतरा काय असेल? त्यामुळे या क्षणी विकेटचा विचार न करता धावा कुठून येतील, कशा येतील, कोणत्या पद्धतीने येतील याच गोष्टीचा विचार करणं गरजेचं असेल प्रतीक आणि रवी या 2 फलंदाजांना. इथे रिव्हर्स स्वीपचा अटेम्प मॅक्सवेल स्टाईल मध्ये मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु प्रयत्न मात्र फसलाय. करे भी तो क्या करे. सरळ हाताने तर धावा येत नाहीत, उलटी हात करण्याचा प्रयत्न केला तर तिथे सुद्धा धावा येत नाहीयेत. पूर्णतः धाव संख्या जी आहे ही रोखली गेली आहे. 4थ्या षटकातील 5 चेंडू सुद्धा पूर्ण झालेत. अंतिम चेंडू ऑन द मार्क असेल. 6 बाद 17 धाव संख्या आपल्याला पाहायला मिळते. इथे फुलरलेनचा चेंडू. इथे मात्र तोहफा दिला होता, गिफ्ट दिलं होतं आणि भाईजान यांच्याप्रमाणे तोहफा कबूल करो जहा बना तुझसे ग्रेट हो. इथे चौकार येतोय. या इनिंग मधला आपल्याला पाहायला मिळतोय चौकार पहिला असेल आणि या चौकाराच्या मदतीने 21 धावा धाव फलकावर 4थं षटक पूर्ण होते आणि 6 बाद 21 अशी धावसंख्या. संघाचं नाव आहे जेडी फाउंडेशन अलिबाग. सन्मानजनक धावसंख्या उभारण्यासाठी शेवटचे 6 चेंडू मात्र दिले जातील जेडी फाउंडेशन अलिबाग या संघाला.
आपला जो काही नावलौकिक आहे त्याच्याप्रमाणे किमान आपण 35 ते 40 या आकड्यापर्यंत पोहोचणं गरजेचं असेल, हे दोनही फलंदाजांना ठाऊक असेल. यावेळी विकेटला महत्त्व न देता डिफेन्सिव्ह खेळ जो आहे आतापर्यंत केलाय मागच्या 2 षटकामध्ये. सुरुवातीला जेव्हा 4 विकेट गमावल्या होत्या अलिबाग संघाने सुरुवातीच्या 1-2 षटकामध्ये, तेव्हा मी म्हटलं होतं इथे संयम आणि धैर्य दाखवणं गरजेचं असेल. तदनंतर सुद्धा आणखीन 2 विकेट गमावल्या गेल्या, त्यामुळे प्रतीक आणि रवी यांनी संयम मात्र दाखवला. त्यानंतर मागच्या काही चेंडूवर मागच्या षटकामध्ये खास करून काहीशा धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. एकूण 12 धावा खर्च केल्या गोलंदाज प्रजेश याने. अर्थात प्रजेशने 8 धावा खर्च केल्या, कारण वाईटच्या स्वरूपात 4 धावा त्याच्या गोलंदाजीमध्ये आल्या होत्या. तर 4थं षटक धावा देऊन जाणारं षटक होतं. तशाच पद्धतीने अंतिम षटकामध्ये जर फटकेबाजी झाली, 2 ते 3 मोठे फटके आपल्याला पाहायला मिळाले, तर 35 ते 40च्या नजीक धावफलक आपल्याला आपण पाहू शकतो आणि एक फायटिंग टोटल आपल्याला दिसून येईल. परंतु काय घडेल, लोअर फलंदाजांचा चेंडू आहे, बॅक टू द बॉलर, चेंडू ढकललाय, चेंडूच्या मागे क्षेत्ररक्षक असेल, 1 धाव तर पूर्ण होईल, दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न आहे, तिथे क्षेत्ररक्षक फंबल झालाय, त्याचा फायदा उठवलाय दोनही फलंदाजाने. अर्थात परिस्थिती कोणती असो, तुम्ही लाईटली घेणं, हलक्यात घेणं महागडं ठरू शकतं. इथे क्षेत्ररक्षक थोडासा लेझी क्रिकेट करताना आपण क्षेत्ररक्षकाला पाहिलं, जिथे एकच धाव होती तिथे 2 धावा आपण खर्ची केल्या असं म्हटलं तरी चालेल विरा 11 आमडोशी या संघासाठी. तर या 2 धावांच्या मदतीने 23 धावा धावफलकावर लगावल्या गेल्यात. अंतिम 5 चेंडू दिले जातील. गोलंदाज हर्ष गोलंदाजी मार्कवर असेल. सर्वच्या सर्व गोलंदाज आपण पाहिले, जे काही 4 गोलंदाज हे 38च्या बाहेरून गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत होते. इथे सुद्धा आउटसाइड ऑफ स्टंप लोअर फलंदाजांचा चेंडू होता. पुन्हा एकदा तोच क्षेत्ररक्षक, इथे चेंडूची अडवणूक मात्र होईल. चुकीची दुरुस्ती मात्र केली. आपण जसं म्हणतो की चुका करा, 1000 चुका करा, परंतु एक चूक 1000 वेळा करू नका. चुकांमध्ये सुधारणा केलेली आहे विरा 11 आमडोशी या संघाने. आणि आपण जसं म्हणतो की चुकणं ही प्रकृती आहे, चूक मान्य करणं ही संस्कृती आहे, आणि ती चूक सुधारणं याला प्रगतीचं लक्षण म्हणतोय. आतापर्यंत दर्जेदार क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालंय विरा 11 आमडोशी या संघाच्या माध्यमातून. हलक्याशा काही चुका असतील त्याला वगळता अतिशय सुंदर क्रिकेट, अतिशय सुरेख गोलंदाजी, विरोधी संघाला कशा पद्धतीने दबावात टाकायचं याचं एक उत्तम उदाहरण बापदेव क्रीडा संकुल बेलोशीच्या मैदानावर आपल्याला पाहायला मिळतंय. अंतिम 4 चेंडूचा खेळ शिल्लक. ऑन द मार्क पुन्हा एकदा हर्ष, ऑन स्ट्राईक प्रतीक. तर प्रतीकच्या माध्यमातून एक लढवय्या वृत्ती आतापर्यंत पाहायला मिळतंय. चांगला स्ट्रोक आलाय, 1 धाव पूर्ण होईल, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल. प्रतीक स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याच्या इराद्याने ही दुसरी धाव घेतोय आणि रवी याने ती धाव फेटाळले. थोडस क्रिकेटचं दिमाग जे याचा वापर रवी यांनी केलेला नाहीये. ते प्रतीक चांगली फटकेबाजी करत होता. आतापर्यंत प्रतीकच्या माध्यमातून संयम पाहायला मिळाला. जर स्वतः आत्महत्या करून प्रतीकला जर स्ट्राईक एंड दिला गेला असता तर थोडीशी वेगळी परिस्थिती येणाऱ्या चेंडू मागे आपण पाहू शकलो असतो. परंतु स्वतःची विकेट शाबूत ठेवले रवी यांनी आणि तंबूचा रस्ता पकडावा लागतोय. प्रतीक याला 7वा हादरा बसलाय जेडी फाउंडेशन अलिबाग या संघाला आणि धावा संख्या झाली आहे 7 बाद 25. कोणता फलंदाज बाद आहे पंच कळवतील. अर्थात प्रतीकलाच बाद घोषित केले धावबाद स्वरूपात. साऊंड म्हणतो की ना तूने सिग्नल देखा ना मैंने सिग्नल देखा और ऍक्सिडेंट हो गया. इथे दुसरी धाव निश्चितपणे नव्हती, परंतु स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा जो काही इरादा होता प्रतीकचा तिथे त्याला अपयश आलंय. आपला बहुमूल्य असा विकेट मात्र गमावतोय. वैयक्तिक खेळीमध्ये प्रतीकच्या बॅटमधून एक चौकार आला होता, तिहेरी पद्धतीने एक धावा आल्या होत्या आणि आपल्या संघाची धावसंख्या कुठेतरी सन्मानजनक अवस्थेत जाऊन पोहोचावी या इराद्याने तो फटकेबाजी करत होता, फलंदाजी करत होता. तर अंतिम 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. ऑन स्ट्राईक असेल रवी, नवीन आलेला फलंदाज स्वप्नील हा नॉन स्ट्राईक एंड सांभाळेल. गोलंदाजी करतोय विरांश 11 आमडोशी संघाच्या माध्यमातून हर्ष. अकोटाब्याचा चेंडू होता, चांगला फटका आहे, चेंडू जाईल डीप कव्हर क्षेत्रामध्ये, चेंडूची अडवणूक होईल, दुसरी धाव घेण्याचा यावेळी मात्र प्रयत्न नाही आहे. रवी यांच्या माध्यमातून इथे प्रयत्न होत होता दुसरी धाव घेण्याचा. हाच प्रयत्न मागच्या चेंडूवर जर झाला असता तर प्रतीकला स्ट्राईक मिळाली असती. पण तो ठीक आहे, जर तर योग्य अयोग्य याचा खेळ वारंवार क्रिकेटच्या मैदानावर सुरूच असतो. जे काही घडतं त्याला महत्व असतं, हे होईल ते होणार नाही, असं असेल तसं असतं तर काय झालं असतं, या गोष्टींचा उल्लेख न करता जे काही चालू आहे त्याचा आपण उल्लेख करूयात. अंतिम 2 चेंडूचा खेळ शिल्लक. हर्ष गोलंदाजी करतोय,
यावेळी स्ट्राइक एंड स्वप्नील पुन्हा पहिल्यांदाच स्वप्नीलला स्ट्राइक मिळणार आहे या इनिंग मध्ये. हा खराब चेंडू, वाईट चेंडू अवंतर स्वरूपाची एक धाव धावफलकावर आपल्याला ऍड होताना पाहायला मिळेल आणि 27 धावा धावफलकावर जमा होतील जेडी फाउंडेशन अलिबाग या संघाच्या. अजूनही 6ची धावगती जी आहे ही धावफलकावर पाहायला मिळत नाही आहे, कारण 28 चेंडूमध्ये 27 धावा जमा झालेल्या आहेत. षटकातील पुढील चेंडू हाफ ट्रॅकर चेंडू आहे, चेंडूला ढकलले इनसाइड आउट पद्धतीने कव्हर क्षेत्रामध्ये 4 धावांसाठी संजीवनी चौकार. पहिल्यांदाच या संपूर्ण इनिंग मध्ये 6च्या हून अधिक धावगतीने धावा जमा झालेल्या आपण पाहिल्या जेडी फाउंडेशन अलिबाग या संघासाठी, कारण या चौकाराच्या मदतीने 30+ स्कोर हा जो आहे हा गाठला गेलाय. 31 फॉर द लॉस ऑफ 7 विकेट्स ही परिस्थिती धावफलकावर पाहायला मिळते. तर अंतिम चेंडू, पहिला डाव, फलंदाजी करणारा संघ जेडी फाउंडेशन अलिबाग. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. ओके, तर वळूयात चालू सामन्याच्या डावाच्या शेवटच्या चेंडूकडे. सुरेख चेंडू, एक दर्जेदार चेंडू पुन्हा एकदा आपल्याला या डावामध्ये पाहायला मिळाला. एक धाव तर निश्चितपणे पूर्ण होते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे स्वप्नील याचा आणि इथे मिस केलाय स्टंपला. 2 धावा त्यामुळे सहजरित्या पूर्ण होतील आणि शेवटच्या क्षणी का होईना थोड्याफार धावा मात्र आलेल्या आहेत जेडी फाउंडेशन अलिबाग या संघासाठी. या चेंडू नंतर आपण पाहतोय पहिल्या डावाचा खेळ मात्र पूर्ण झालाय. लेग बाईच्या स्वरूपात या धावा धाव फलकावर ऍड केल्या जात आहेत आणि अंतिम धावसंख्या सांगू इच्छितोय 7 बाद. माझा साथी स्कोरर साहिल मला सांगतोय 33 अशी धावसंख्या. येणारे 30 चेंडू आणि 34 धावांचा पाठलाग करावा लागेल. संघाचं नाव आहे विरा 11 आमडोशी. पुन्हा एकदा व्यासपीठावर मान्यवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर आपण अतिथी देवोभव या उक्तीप्रमाणे मान्यवरांचा यथोचित मान सन्मान सत्कार करणार आहोत. तर आदरणीय संतोषजी पोटे यांचा आपण सत्कार सन्मान करणार आहोत आयोजकांच्या वतीने. चेतन फुंडे यांना मी विनंती करेन की तुमच्या शुभ हस्ते संतोषजी पोटे यांचा यथोचित मान सन्मान सत्कार करायचा आहे. मायेची शॉल, मांगल्याचं प्रतीक ज्याला आपण म्हणतो, असा पुष्पगुच्छ संतोषजी पोटे यांना आपण देणार आहोत. तर आपला वेळेत वेळ काढून इथे उपस्थिती दाखवल्याबद्दल पोटे साहेबांचं मी शतशः आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. ओके, तर आपण पाहतो पहिल्या डावाचा खेळ पूर्ण झालाय. 33 धावा धावफलकावर लगावल्या गेल्यात. 34 धावा चेस करण्यासाठी विरा 11 आमडोशी संघ मैदानात निश्चितपणे उतरेल. परंतु तत्पूर्वी आपण पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये समालोचनामध्ये बदल करतोय. आपण वळूयात यासिन मर्चंट सर यांच्याकडे. धन्यवाद. धन्यवाद के. हॅलो हॅलो चेक. चालू असलेला सामना आपण पाहतोय. विरा 11 आमदोशी गौलवाडी अर्थात रोहा तालुक्यातील एक संघ आणि अलिबाग तालुक्यातील जेडी फाउंडेशन. यानंतर होणारा सामना अथर्व ग्रुप आवास
विपक्ष ND वॉरियर्स जय बजरंग तळेखार बी. तर दोन्ही संघांचे संघनायक, चला आपण लवकरात लवकर टॉस करा. या इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. या मधल्या वेळेमध्ये टॉस होणं अपेक्षित आहे. अथर्व ग्रुप आवास संघाचे संघनायक आणि ND वॉरियर्स जय बजरंग तळेखार बी दोन्ही संघनायक. तळेखार बी संघाचे संघनायक इथे आलेले आहेत. अथर्व ग्रुप आवास संघाचे संघनायक, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचला असेल तर आपण टॉस करण्यासाठी लवकरात लवकर यायचं आहे. मीरज खरत, उमरान मलिक आणि त्याचप्रमाणे आपण पाहतोय विजय. तळेखार या संघाचे संघनायक विजय घाणेकर. आणि या दोन संघादरम्यान इथे टॉस केला जातोय. सन्माननीय नरेंद्र भोईर ग्रामपंचायत सदस्य यांच्या शुभ हस्ते इथे टॉस केला गेलाय. तळेखार संघाच्या बाजूने टॉस लागलाय. विजय यांनी टॉस जिंकल्यानंतर सर्वात प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. धन्यवाद. चलिए दोस्तों, हम चलते हैं मैदान पर जहां पे 34 रनों की ज़रूरत. 5 ओवर का ये मुकाबला है. 34 रन बनाना आजकल के फास्ट क्रिकेट में बहुत ही आसान सा नज़र आता है, आसान सा लगता है, मगर दोस्तों आसान कुछ भी नहीं होता. क्रिकेट की दुनिया में, क्रिकेट के मैदान पर हर एक रन के लिए बहुत मेहनत करनी पड़ती है, पापड़ बेलने पड़ते हैं. और हमने आज सुबह से देखा कि पहले मैच में 5 ओवर में 45 रन चेस करने थे, दूसरे मैच में 39 रन चेस करने पड़े थे, मगर वो मैच बहुत ही कांटे के हुए थे. और यहाँ पे भी ये मैच बहुत ही रोमांचकारी होगा, ऐसा अंदाज़ा पहली नज़र में हम लगा सकते हैं. जी हाँ, मगर यहाँ पे बल्लेबाजों के इरादे कुछ अलग. पहली ही गेंद पर स्विच हिट खेल दिया है, स्वीपर कवर, सीमा रेखा के बाहर गेंद. पहली गेंद पर ये हवाई सफर करवाई है गेंद को 6 रन के लिए. देखिए बल्लेबाज अपनी चतुराई के साथ, अपनी होशियारी के साथ हर मैदान पर रन बना सकता है. यहाँ पे उन्होंने इस एटमॉस्फियर को परखा है, उसी के साथ गेंदबाज को भी उलझन में डाल दिया है और उसी के साथ गेंदबाज भी शायद समझ नहीं पाए थे. बल्लेबाज उनके एक कदम आगे की तरफ सोच रहे थे कि गेंद यहीं पे आएगी, अच्छा प्रेडिक्ट किया था और इसी वजह से पहली गेंद पर 6 रन यहाँ पे वसूल किए हैं अभिजीत ने. सौजन्य नॉन स्ट्राइकिंग एंड पर और अभिजीत स्ट्राइकिंग एंड पर. जी हाँ, इस मरतबा हवा में शॉर्ट स्क्वायर लेग की दिशा में एक आसान सा कैच और दूसरी गेंद पर बल्लेबाज को वापस लौटना पड़ेगा. बहुत ही बड़ा झटका पहली गेंद पर अभिजीत के बल्ले से. देखिए गेंदबाज भी अभिजीत थे और गेंदबाज अभिषेक और बल्लेबाज अभिजीत थे, मगर पहली गेंद पर छक्का लगने के बाद हम सभी को लगा था कि आसानी के साथ ये मैच बल्लेबाजी करने वाली टीम जीत सकती है. मगर यही है दोस्तों, क्रिकेट में हमेशा सस्पेंस बना रहता है. क्रिकेट में अगली गेंद पर क्या होगा इसके बारे में कोई नहीं बता सकता. शायद यहाँ पे किसी ने नहीं सोचा होगा कि पहली गेंद पर छक्का आएगा, मगर बल्लेबाज के दिमाग में पहले से ही क्लियर था. बल्लेबाज ने अपने दिमाग में और दिल में वो शॉट खेल चुके थे, बस गेंद की आने की देरी थी. और उन्होंने अंदाज़ा लगाया था, उन्होंने जज किया था गेंदबाज को कि पहली गेंद ऑफ स्टंप के बाहर आएगी और उसका मैं इस तरह से फ़ायदा उठाऊंगा. मगर गेंदबाज जैसे नींद से हम जागते हैं ना, सपनों से जागते हैं, उस तरह से गेंदबाज जाग गए दूसरी गेंद के ऊपर. और अब इस बल्लेबाज के लिए कुछ अलग गेंद करनी होगी. इसी सोच के साथ अपनी स्टॉक गेंद का इस्तेमाल किया. गुडलैंड स्पॉट पर टप्पा खाने के बाद गेंद थोड़ी सी बाहर की तरफ निकल रही थी, उसे अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश की अभिजीत ने और फंस गए, क्योंकि गेंद इस मरतबा बल्ले के ऊपरी हिस्से पे लगी और शॉर्ट स्क्वायर लेग की दिशा में एक आसान सा कैच में तब्दील हुई और ये पहला झटका. इसी बीच नए बल्लेबाज आए हैं अनिरुद्ध स्ट्राइकिंग एंड पर. गेंदबाजी की जिम्मेदारी अभिषेक के ऊपर. जी हाँ, बहुत ही बढ़िया गेंद फिर से एक बार बैकफुट पर जाकर उस गेंद को ढीले हाथों के साथ ढकेला है कवर पॉइंट की दिशा में.
मगर वहां के फील्डर जब तक फील्ड करते तब तक 1 रन लेने का यहाँ पे मौका था। इस 1 रन के साथ रनों की संख्या में इजाफा, 7 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। देखिए शॉर्ट मिड विकेट, उसी के साथ एक शॉर्ट स्क्वायर लेग, शॉर्ट फाइन लेग और एक फ्लाइंग स्लिप, बैकवर्ड पॉइंट, शॉर्ट कवर, उसी के साथ एक मिड ऑफ और लॉन्ग ऑफ और लॉन्ग ऑन में फील्डर तैनात है। जी हाँ, इसमें दबा फुल टॉस गेंद, उसे चिप किया है और ये ढीले हाथों के साथ खेला हुआ स्ट्रोक, अच्छी फील्डिंग, अच्छा थ्रो, उसके बावजूद उतनी ही जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट इन दोनों भी बल्लेबाजों में हमें देखने को मिली और उसी की वजह से दूसरा रन यहाँ पे मुकम्मल होता हुआ। तेज तर्रार यहाँ पे दौड़ लगाते हुए, हिरनों की तरह दौड़ लगाते हुए लॉन्ग ऑन की दिशा में प्रथमेश थे। प्रथमेश का अच्छा थ्रो था, स्टंप के लेवल से ये थ्रो था, जमीन से समांतर थ्रो था, बुलेट थ्रोट हम कह सकते हैं, मगर तब तक बल्लेबाज पहुंच चुके थे। इन 2 रनों के साथ रनों की संख्या में बढ़ोतरी होती हुई 9 रन स्कोर कार्ड पर 1 विकेट के नुकसान पर 34 रन। अगर इस मैच में जीतना है तो 34 रन डिफेंड करने हैं। गेंदबाजी करने वाली टीम के ऊपर भी मनोवैज्ञानिक दबाव तो है, मगर वो भी जानते हैं कि यहाँ पे मैच घुमा सकते हैं। जी हाँ, फुल टॉस नहीं कर सकते, इसमें दबा गैप में खेला है, वाइडिश लॉन्ग ऑफ, सीमा रेखा के बाहर, 1 बाउंस गेंद, 4 रन के लिए। बहुत ही बढ़िया स्ट्रोक था ये। हालांकि फुल टॉस गेंद थी, मगर गैप देखिए, गैप ढूंढा था, कहाँ पे खिलाड़ी है, कहाँ पे हम खेल सकते हैं, इसका पूरा अभ्यास करते हुए उस स्ट्रोक को खेलते हुए 4 रन में तब्दील किया था। इस चौके की सहायता से रनों की संख्या फिर से एक बार बढ़ती हुई 13 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं, 13 फॉर लॉस ऑफ 1 विकेट। इस मतलब स्लोवर 1 गेंद, बिल्कुल परख नहीं पाए थे, अंदाजा गलत यहाँ पे बल्लेबाज का, अक्रॉस द लाइन आकर स्वीप करने की कोशिश कर रहे थे, मगर गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं। देखते देखते पहले ओवर की समाप्ति हो चुकी है। पहले ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या 13 रन। हालांकि 5 ओवर का ये मुकाबला है, 34 रन 5 ओवर में बनाने हैं, यानी मात्र 7 रन के औसत से यहाँ पे रन बनाने हैं और पहले ओवर में ही 30 गज के दायरे का फायदा उठाते हुए बल्लेबाजों ने 13 रन जुटा लिए हैं। यानी बल्लेबाजी करने वाली टीम वीरा 11 अमडोशी गौलवाड़ी रोहा तहसील की ये टीम, उनको जीतने का सुनहरा मौका है। सौजन्य और अनिरुद्ध यहाँ पे बल्लेबाजी कर रहे हैं। सौजन्य के बल्ले से एक चौका और इस चौके की सहायता से सौजन्य खेल रहे हैं 6 रन बनाकर, जबकि अनिरुद्ध खेल रहे हैं 1 रन बनाकर। स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज हम देख सकते हैं अनिरुद्ध और गेंदबाजी की जिम्मेदारी अब प्रतीक घाड़ी के ऊपर। प्रतीक घाड़ी अपना निजी पहला और टीम की तरफ से दूसरा ओवर लेके आए हैं। प्रतीक को कम से कम यहाँ पे 1 से 2 विकेट चटकाने होंगे और उसी के साथ साथ किफ़ायती गेंदबाजी करनी होगी। 3-4 रन अगर इस ओवर में खर्च करते हैं तो ज़रूर इस मैच में जेडी फाउंडेशन की वापसी हो सकती है। राइट आर्म ओवर द विकेट। जी हाँ, प्रतीक की बहुत ही बढ़िया गेंद, हालांकि फुटवर्क का इस्तेमाल नहीं था, मगर गेंद को ड्राइव किया था शॉर्ट कवर की दिशा में ढीले हाथों के साथ और 1 रन यहाँ पे वसूला है। 1-1 रन बनाकर भी इस मैच को जीता जा सकता है, ये अनिरुद्ध ने शायद ये समझा है, मगर फुटवर्क का इस्तेमाल होना चाहिए। मगर टेनिस क्रिकेट में अक्सर हम देखते हैं कि फुटवर्क का इस्तेमाल नहीं होता क्योंकि ताकत के साथ प्रहार करने पड़ते हैं, बड़े स्ट्रोक की लालच या बड़े स्ट्रोक की ज़रूरत होती है। जी हाँ, इसमें तो बस स्लोवर 1 गेंद, उल्टे हाथ से खेलने का प्रयास था, बिल्कुल करेक्शन नहीं है और इसी वजह से बिंदी गेंद। प्रतीक घाड़ी के पास भी बहुत सारा एक्सपीरियंस है, अच्छे और बड़े बड़े टूर्नामेंट में उन्होंने शिरकत की है और अच्छी गेंदबाजी भी की है, अच्छा प्रदर्शन किया है। आज फिर से एक बार उनकी कसौटी होगी। इस मैच को जीतना है तो किसी भी हालत में प्रतीक घाड़ी को अच्छा ओवर करना ही होगा। जी हाँ, मगर बल्लेबाज भी देखिए कितने चौकन्ने और प्योर क्रिकेटिंग स्ट्रोक, अंतिम क्षणों तक उस गेंद को निहारते रहे और आखिरी वक्त पर अपने बल्ले का फेस खोला, उस गेंद को हल्के से कट किया था पॉइंट और गली के बीच में से, मगर 1 ही रन यहाँ पे मिलेगा और बल्लेबाज शायद खुश होंगे। 1-1 रन भी यहाँ पे आता है तब भी ये मैच जीता जा सकता है। वो जानते हैं जल्दबाजी करने की कोई ज़रूरत नहीं है और इसी में ही ओहो, ये देखिए जल्दबाजी कर गए,
और प्रतीक घाड़ी उसी की ताक में थे। बल्लेबाज कब गलती करते हैं, कोई जरूरत नहीं थी यहाँ पे बड़े स्ट्रोक की, मगर ऑफ स्टंप के बाहर सफल होकर स्क्वायर लेग के ऊपर से उड़ाने की कोशिश थी बल्लेबाज की, और तीनों स्टंप उन्होंने दिखा दिए। प्रतीक घाड़ी ने उसका फायदा उठाते हुए परफेक्ट यॉर्कर किया और लेग स्टंप उखाड़ दिया है। देखिए प्रतीक घाड़ी ने 4 गेंदों में मात्र 2 रन खर्च किए हैं। यानी फिर से एक बार ये मैच क्या बदल सकता है, मैच के बदलने की संभावना हमें यहाँ पे साफ दिखाई दे रही है। कुल मिला के रनों की संख्या हो चुकी है 15 रन। अभी भी इस ओवर की 2 गेंदें आना बाकी है। इन 2 गेंदों में अगर और एक विकेट चटकाते हैं या कम से कम बिंदी गेंदें करते हैं तो अंतिम 3 ओवर में ये रन बनाना बल्लेबाजों के लिए आसान नहीं होगा। ये तो तय है, क्योंकि इसके पहले जो दोनों हमने मैच देखे वो किस तरह से वीसीएन कुरुल ने वागरन टीम के मुंह से वो निवाला छीना था वो हमने देखा, और उसी के साथ सागर सम्राट नावे भी स्ट्रगल कर रही थी। 1-2 बड़े स्ट्रोक अगर नहीं आते तो वो भी मैच उनके हाथों से गंवाना पड़ा होता। और इसी तरह से क्या ये सिचुएशन हमें तीसरे मैच में भी देखने को मिलेगा। हवा में गेंद बहुत देर तक हवा में खड़ी हो चुकी है। ओहो तकदीर, इसे कहते हैं नसीब, इसे कहते हैं मुकद्दर। आसान सा कैच, नीचे आए थे उस कैच के, मगर सूरज की किरणों की वजह से उस गेंद को देख नहीं पाए। और देखिए आम तो आम और गुठलियों के भी दाम, जीवन दान भी मिला और बल्लेबाजों ने 2 रन भी यहाँ पे मुकम्मल कर लिए हैं और इन 2 रनों के साथ रनों की संख्या को पहुंचा दिया है 17 पर। प्रतीक घाड़ी की मैं तारीफ जरूर करना चाहूंगा, कमाल कर दिया है इस गेंदबाज ने। 5 गेंदों में मात्र 4 रन खर्च किए और ये 2 रन तो मुफ्त के सौगात में मिले। ये लीजिए फिर से एक बार अंतिम गेंद, यानी ये गेंद भी बिंदी थी, लास्ट गेंद भी बिंदी थी और विकेट भी था। तो ये होता है दोस्तों क्रिकेट में, इसीलिए 99% आपका हुनर है, आपकी क्षमता है, आपकी काबिलियत है, आपकी सलाहियत है, आपका कौशल्य है, मगर 1% जो कि बहुत मौल्यवान होता है वो है आपका तकदीर। यहाँ पे तकदीर का साथ सनील के पक्ष में था। अब 18 गेंदें बची है और हमारे गुणलेखक साहिल तुरे मैन फ्रॉम सराई हमें बताते हुए 17 रनों की जरूरत। 18 गेंदें 17 रन इस विकेट के लिहाज से और इस मैदान के मद्देनजर आसान नहीं है, ये मैं जरूर यहाँ पे आपको याद दिलाना चाहूँगा, क्योंकि जिस तरह से प्रतीक घाड़ी ने गेंदबाजी की है ना, 18 गेंदें 17 रन जीतने के लिए नए गेंदबाज आए हैं, बहुत ज़्यादा एक्सपीरियंस जिनके पास है रविंद्र। हालांकि उनको अलग नाम से पुकारा जाता है, इसलिए कभी कभी उनका नाम क्या है ये मैं भूल जाता हूँ। हम लोग दोस्ती यारी में अलग नाम से उनको पुकारते हैं, रविंद्र शेड़के, मगर इनके पास तकरीबन 30 सालों का एक्सपीरियंस है। बहुत लंबे अरसे से वो खेल रहे हैं, हर मैदान पर कमाल की गेंदबाजी उन्होंने की है। आज रवि के ऊपर जिम्मेदारी सौंपी है, यहां से रवि ने अगर अच्छी गेंदबाजी की तो ये मैच गेंदबाजी करने वाली टीम जेडी फाउंडेशन अलीबाग के पक्ष में जा सकता है। जे फॉर जिजाऊ, डी फॉर ड्रीम्स, जिजाऊ ड्रीम्स फाउंडेशन अर्थात कौस्तुभ पाटिल और प्रथमेश पाटिल, ये दोनों दोस्तों की ये जेडी फाउंडेशन टीम है। प्रथमेश देखिए लॉन्ग ऑन की दिशा में फील्डिंग कर रहे हैं और उनकी भांजी जो है उनका नाम है जिजाऊ, जे फॉर जिजाऊ। मगर अब यहाँ पे सारी निगाहें, सारी नजरें, सारी दारोमदार रवि शेड़के के ऊपर। रवि शेड़के क्या अपना एक्सपीरियंस दिखाएंगे, पूरा एक्सपीरियंस आपका झोंकना पड़ेगा और इन यंगस्टर बल्लेबाजों के परखच्चे उड़ाने होंगे, विकेट चटकाने होंगे, बिंदी गेंदें करनी होगी। बहुत बड़ी जिम्मेदारी तो है, मगर ऐसे सिचुएशन को सैकड़ों मर्तबा इस खिलाड़ी ने हैंडल भी किया है। रवि राइट आर्म राउंड द विकेट। जी हाँ, बहुत ही बढ़िया गेंद के साथ शुरुआत तो हो चुकी है ढीले हाथों के साथ। हालांकि पॉइंट के दिशा में खेलना चाहते थे, गेंद ने बल्ले का अंदरूनी हिस्सा लिया था, गेंद गई थी धीरे धीरे पॉइंट की दिशा में। 1 रन यहाँ पे मिलेगा
एक एक रन बनाकर भी इस मैच को जीता जा सकता है, ये बल्लेबाजों को भी समझना होगा। जल्दबाजी अगर करेंगे, विकेट चटकाएंगे और समांतर अंतराल से, निश्चित अंतराल से यहाँ पर अगर विकेट मिले ना, तो फिर जेडी फाउंडेशन यहाँ पे मैच जीत सकती है। इसीलिए विकेट को बचाना होगा बल्लेबाजों को। यहाँ आगे आए थे, डांसिंग डाउन द विकेट, जोरदार प्रहार भी किया था, मगर गेंद मिडल ऑफ द बैट नहीं हुई थी। बल्ले के बीचों बीच नहीं टकराने की वजह से गेंद धीमी रफ्तार से मिड विकेट की दिशा में फील्ड हुई। प्रतीक अघाड़ी के जरिए से 1 रन यहाँ पे मिलता हुआ। पहली 2 गेंदों में मात्र 2 रन खर्च किए हैं, यानी मैच का सस्पेंस अभी भी बना हुआ है, मैच के ऊपर प्रेशर बना हुआ है, तनाव बना हुआ है। ये मैच जितना हमें आसान लगता है, बल्लेबाज जीतेंगे ऐसा लग रहा है, मगर ऐसा बिल्कुल नहीं है। ओहो, इस मरतबा उल्टे हाथ से खींच कर खेला है, गेंद वाइडिश लॉन्ग ऑफ सीमा रेखा के बाहर 6 रन के लिए। शायद रवि तैयार नहीं थे, शायद रवि ने सोचा नहीं था कि इस तरह से उल्टे हाथ से भी खेल सकेंगे। रिवर्स स्वीप, ये स्विच हिट बहुत ही स्वीट बल्लेबाजों के लिए हिट होता हुआ। इस छक्के के सहायता से रनों की संख्या 25 रन। अब जीतने के लिए मात्र 9 रनों की जरूरत। क्या यहां से वापसी हो सकती है? देखिए, मैं अभी भी कहूंगा हो सकती है, क्योंकि वीसीएन कुरुल ने किस तरह से वापसी दिलाई थी आप सभी को याद होगा। पहला मैच 12 गेंदें और 11 रन चाहिए थे, गौरव ने 5 रन खर्च किए और प्रणय दसाड़े ने मात्र 3 रन खर्च किए थे, और वो मुंह में से निवाला छीना था वागरन टीम से। उसी तरह से कुछ एक्स्ट्रा ऑर्डिनरी अब करना होगा। हर गेंद यहाँ पे मौल्यवान है गेंदबाजी करने वाली टीम के लिए। ओहो, स्लोवर 1 गेंद, फ्लाइटेड गेंद थी, मगर बहुत ही अच्छा ड्राइव हमें देखने को मिला। कारपेट के सहारे, कारपेट को चाटती हुई गेंद लॉन्ग ऑफ की दिशा में जब तक फील्ड होती तब तक 1 रन दोनों भी बल्लेबाजों ने यहाँ पे चुरा लिया है। इस 1 रन के साथ रनों की संख्या हो चुकी है 26 रन। बहुत ही खूबसूरत ये माहौल, धर्मशाला का जिस तरह से मैदान है ऊपर की तरफ और नेचर के सानिध्य में, उस तरह से ये देखिए पूरा आसपास नेचर नज़र आता हुआ, पहाड़ नज़र आते हुए, पेड़ नज़र आते हुए, और बहुत ही शांति और सुकून है इस मैदान पर। इत्मीनान के साथ प्योर क्रिकेट यहाँ पे होता हुआ। जी हाँ, हवा में गेंद, मगर तकदीर फिर से एक बार रंग लाती हुई, क्योंकि कवर के ऊपर से गेंद वहां पे भाग रही थी, मगर दोनों भी बल्लेबाजों को 1 रन लेने का यहाँ पे मौका था। यह अच्छा हुआ बल्लेबाजों के लिहाज से कि गेंद शॉट कवर के फील्डर के हाथों में नहीं चली गई, उनके सर के ऊपर से निकलने की वजह से एक जीवन दान भी मिला और 1 रन भी लेने का मौका उनके पास था। इस ओवर की अंतिम 1 गेंद, 27 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। जी हाँ, इसमें दबा उल्टे हाथ से खेला था, या गेंद और बल्ले का कनेक्शन हुआ है या नहीं? जी नहीं, बाय के रूप में फिर से एक बार एक सौगात मिली है बल्लेबाजी करने वाली टीम को। चौका, बाय के रूप में चौका यहां पे आया और रनों की संख्या 31 रन। अब जीतने के लिए मात्र 3 रनों की जरूरत। देखिए दोस्तों, आप सभी को याद होगा लास्ट ईयर जो फाइनल हुआ था आईपीएल का, और उस आईपीएल को किस तरह से चेन्नई ने जीता था। 2 गेंदों में तकरीबन 10 रनों की जरूरत थी। 1 छक्का रविंद्र जडेजा ने जरूर लगाया, मगर अंतिम गेंद के ऊपर लेग बाय के रूप में चौका आया था, जबकि उनको जीतने के लिए 4 रनों की जरूरत थी। फाइनल का मुकाबला और पूरी दुनिया का सबसे बड़ा प्रीमियर लीग अर्थात इंडियन प्रीमियर लीग आईपीएल, और तकदीर उनके पक्ष में थी। गेंद लेग स्टंप पर थी, पैड को टकराने के बाद लॉन्ग स्टॉक पर चली गई थी और 4 रन मिले थे। तो ये क्रिकेट में अक्सर देखने को मिलता है, और इसीलिए 1% क्यों न हो, आपका मुकद्दर, आपकी तकदीर, आपकी किस्मत बहुत ज़रूरी है। जी हाँ, इसमें तब हवा में गेंद, मगर नो मैंस लैंड में। रवि शेरके वहाँ पे मौजूद है, मगर 1 रन लेने से नहीं रोक पाएंगे।
अब मात्र 2 रनों की जरूरत जीतने के लिए। शुभम नए गेंदबाज है। हो पटकी हुई गेंद, आगे आकर उसे खेलने की कोशिश कर रहे थे, देख लिया था शुभम ने। बहुत ही अच्छा यहाँ पे चेंज हमें देखने को मिला गेंदबाजी में। परिवर्तन क्रिकेट की जननी है, परिवर्तन करना ही होगा। कभी लेग स्पिन होना चाहिए, कभी ऑफ स्पिन होना चाहिए, कभी बाउंसर, कभी परफेक्ट यॉर्कर। जी हाँ, मगर इसमें तब बैकफुट पर तैयार थे। बहुत ही बढ़िया स्ट्रोक हुआ वाइडिश लॉन्ग ऑफ की दिशा में। रवि जब तक उस गेंद तक पहुंचते, फील्ड करते, तब तक आसानी के साथ 2 रन यहां पे मुकम्मल कर लिए हैं और इसी के साथ ये मैच जीत लिया है। बहुत बहुत अभिनंदन, बहुत बहुत मुबारक। वीरा 11 अमडोशी गोलवाड़ी रोहा, इस टीम ने इस मैच को जीता है। आने वाले मैच के लिए ढेर सारी शुभकामनाएं।